नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहता SC 24 तास राहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवरती आपण चर्चा करत असतो. पासवर्ड श्रीमंतीचामध्ये श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. या कार्यक्रमातून आज आपण केंद्र सरकारनं 500 आणि हजारांच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याचे शेअर बाजारावर आणि अर्थव्यवस्थेवर नेमके काय परिणाम होतील या विषयावर चर्चा करणार आहोत. ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी शशांक रावले यांचं स्टुडिओत स्वागत करतो. शशांक, आपलं खूप खूप स्वागत. रावले यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. जाणून घेऊयात शशांक रावले यांच्याकडून नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर आणि जनसामान्यांवरती नेमका काय परिणाम होणार आहे. शशांक, नोटाबंदीमुळे नेमका जनसामान्यांवरती आर्थिकदृष्ट्या लघुकालीन आणि दीर्घकालीन काय परिणाम दिसू शकतो? लघुकालीन तर आपण जे बघतोय की लोकांना हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात की त्यांच्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत, बँकांमध्ये लाईन लावावं लागतं. ठीक आहे, हे प्रॉब्लेम हे, पण जे काही केलं आहे मोदी सरकारने हे देशाच्या चांगल्यासाठी, लोकांच्या भल्यासाठीच केलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अनेक लोक कंप्लेंट करत असतात की बाबा आम्हाला त्रास होतो. जर आपण देशभक्ती गात असतो ना, किंवा आपण अनेकदा 26 जानेवारी 15 ऑगस्टला आपण म्हणा ना फक्त नारेबाजी करून की बाबा आम्ही देशभक्त आहोत हे बोलून चालत नाही. तर आत्ता खरी तुमची देशभक्ती टेस्ट होते. जर तुम्ही आत्ता जर त्रास झेलू शकाल, पुढच्या तुमचं जर तुम्हाला जर पुढचा काळ तर तुम्हाला चांगला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला आत्ता थोडासा त्रास झेलावा लागेल. तर नक्कीच आपलं पुढचं आयुष्य भरपूर चांगलं असेल. आणि काळा पैसा कमी झाल्यामुळे सामान्य माणसाला म्हणा ना जगायला भरपूर चांगलं होणार आहे. आणि सामान्य माणसाकडे पैसा देखील पोचेल आणि भरपूर महागाई पण कमी होईल. ओके, काळा पैसा मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे. आणि मला ते वाटतं पुढे जाऊन सामान्य माणसाला भरपूर चांगला फायदा होईल. इव्हन देशाला देखील, पूर्ण अर्थव्यवस्थेला देखील त्याचा भरपूर फायदा होईल. कारण जर काळा पैसा किंवा इव्हन खोट्या नोटा जेव्हा मार्केटमध्ये निघून जातील तेव्हा रुपीची व्हॅल्यू ही वाढेल. म्हणजे जर रुपीची व्हॅल्यू वाढली तर डॉलरचा भाव नक्कीच कमी होईल. डॉलरचा भाव कमी झाला तर त्यामुळे इव्हन इम्पोर्ट्स आपले स्वस्त होतील. स्पेशली क्रूड ऑइलचा रेट कमी होईल. क्रूड ऑइल स्वस्त आलं तर डिझेल पेट्रोल स्वस्त होईल, ज्याच्यापासून क्रूड ऑइलपासून डिझेल पेट्रोल बनतं. ओके, आणि ते जर स्वस्त आलं तर त्याच्यावर ट्रान्सपोर्टेशन डिपेंडेंट आहे. तर त्यामुळे आपल्या देशामध्ये महागाई देखील कमी होईल. आता परत काल इव्हन गव्हर्नमेंटनी आपले जे गोल्डवरती पण देखील त्यांनी रिस्ट्रिक्शन आणलं. तर गोल्ड देखील आपण इम्पोर्ट करत असतो, राईट. तर गोल्ड वरती रिस्ट्रिक्शन आल्यामुळे त्याचे पण इम्पोर्ट्स कमी होतील. इम्पोर्ट्स कमी झाले तर डॉलरचा भाव कमी होईल. त्यामुळे देखील आपल्याकडे महागाई कमी होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यामुळे आपल्या देशाचं फ्युचर हे नक्कीच चांगलं आहे या नोटाबंदीमुळे. खरं आहे, देशाचं फ्युचर खूप चांगलं आहे. मात्र आपण बघतोय की एक सतत आत्ता सध्या सगळ्यांच्या तोंडी असलेला शब्द म्हणजे कॅशलेस इकॉनॉमी. ही नेमकी कॅशलेस इकॉनॉमी काय आहे, त्या दृष्टीने आता देशाची पावलं पडत आहेत. जसं तुम्ही आता सांगितलं की भवितव्य उज्ज्वल आहे भारताचं. कॅशलेस इकॉनॉमीमुळे नेमके काय बदल आपल्याला दिसू शकतील? जर आपली भारत सरकारने जर ठरवलं की बाबा कॅशलेस इकॉनॉमी करायची असेल तर माझं म्हणणं असं आहे की कॅशलेस इकॉनॉमी करायच्या आधी त्याच्या पाहिजे, तरच त्यांनी पुढचं पाऊल उचलावं कॅशलेस इकॉनॉमी. तर तोपर्यंत लेस कॅश इकॉनॉमी असू दे पण कॅशलेस नसली पाहिजे. कारण आज तुम्ही गावागावात बघाल, ग्रामीण भागात बघाल किंवा जी छोटी त्यांना अजूनही म्हणा ना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरणं किंवा ऑनलाईन पेमेंट करणं हे त्यांना माहिती नाही आहे. तर जर आपले जसं भारत सरकार ही जबाबदारी घेतं की बाबा प्रत्येकाचं टॅक्सेस झालं पाहिजे, काळा पैसा मार्केटमध्ये फिरला नाही पाहिजे, त्यासाठी एवढी सगळी मोहीम चालवतं. त्यांनी अजून एक मोहीम चालवली पाहिजे ती म्हणजे 100% साक्षरता. मग त्यासाठी त्यांनी आपल्या चांगल्या लेवलला प्रयत्न केले पाहिजे की एकही माणूस अशिक्षित राहिला नाही पाहिजे. हे ज्यावेळी होईल आणि प्रत्येक व्यक्तीला ज्यावेळी ह्या सगळ्या कॅशलेस इकॉनॉमीचं नॉलेज असेल तेव्हाच जाऊन जर त्यांनी केलं तर बरं. अदरवाईज जे छोटी माणसं, स्पेशली आपले शेतकरी देशातले, शेती हे देशाचा बेस आहे. बाकी सगळं इकॉनॉमी किती वाढली, पैसा किती वाढला, गव्हर्नमेंट टॅक्सेस किती आले, सगळं झालं, पण जर शेतीच नाही झाली तर काय खाणार आपण बसून, बरोबर आहे. तर शेतकऱ्याला काही त्रास झाला नाही पाहिजे. ओके, ऑलरेडी शेतकरी कमी होत चालले, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांना भरपूर त्रास होते. ते आपल्या जमिनी विकून नोकरीच्या शोधात आहेत. आणि इव्हन आता सिटीज डेव्हलप होत चालल्या आहेत तर शेतीची जमीन कमी होत चालली आहे. तर आपल्या सरकारने ह्याचा विचार केला पाहिजे की शेतकऱ्यांना ह्याचा काही त्रास झाला नाही पाहिजे आणि त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. इव्हन माझं म्हणणं असं आहे, जर कॅशलेस इकॉनॉमी करायची असेल तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी शाळा आणि इव्हन कॉलेजेसमध्ये आजकाल जी इव्हन लहान लहान मुलं आहेत, गावागावातली मुलं, त्यांना मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप कसं वापरायचं आहे त्यांना माहिती आहे, पण त्यांच्या मे बी आईवडिलांना माहिती नसतं. तर जर मुलांना प्रशिक्षण दिलं ह्याचं की कॅशलेस ट्रान्झॅक्शन कसे करायचे किंवा ऑनलाईन पेमेंट्स कसे करायचे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कसं वापरायचं, हे शाळा आणि कॉलेजच्या मुलांना वगैरे प्रशिक्षण दिलं तर ते जाऊन कदाचित आपल्या आईवडिलांना देखील आणि आजी आजोबांना देखील शिकवू शकतात. हे जेव्हा गव्हर्नमेंटला कन्फर्म होईल की बाबा सगळ्यांना ह्याचा उपयोग माहिती आहे, इव्हन बँकेमध्ये पण त्याच्यासाठी वेगळं एक डेस्क असला पाहिजे की बाबा
बँकेमध्ये ह्याच्यासाठी गाईड करणारे एक किंवा 2 व्यक्ती असलीच पाहिजे बाबा कसं काय करायचं. अनेकदा मी पाहिलं स्पेशली ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्यामध्ये नीट कोऑपरेशन लोकांना दिलं जात नाही. बाबा मला हे पेमेंट करायचं आहे, NEFT करायचं आहे, कसा फॉर्म भरू ते म्हणतात नाही आम्ही नाही समजू, आम्ही बिझी आहोत म्हणून. तर असं जो व्हायला लागलं तर सामान्य माणूस पूर्ण त्रासतो. ज्याला लिहिता वाचता येत नाही तो कसं काय पेमेंट करणार, कसं काय आपलं ट्रान्झॅक्शन करणार. तर ह्याची जबाबदारी जर गव्हर्नमेंट घ्यायला रेडी असेल तरच त्यांनी फुल्ली कॅशलेस इकॉनॉमी करावी. नाहीतर मग त्याच्या आधी त्यांनी लेस कॅश इकॉनॉमी करावी, ज्याने का छोटे ट्रान्झॅक्शन, इव्हन आता हा प्रॉब्लेम होतोय की छोट्या नोटा ज्या आहेत त्याची कमतरता होते. आता मान्य आहे की जवळपास 80-85% 500,000च्या नोटा ब्लॅक मनीमध्ये होत्या. ओके, आणि छोट्या नोटा म्हणजे 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपयाच्या नोटा या जवळपास 10-15% होत्या. पण त्याचं प्रमाण गव्हर्नमेंटने प्रिंटिंग त्याचं वाढवलं पाहिजे, ज्याने का छोटे ट्रान्झॅक्शन करताना लोकांना त्रास होणार नाही. त्याचं गव्हर्नमेंट जे लेस कॅश इकॉनॉमी तात्पुरता त्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे. थोडक्यात जर आपल्याला ग्रामीण भागातल्या जनतेला कॅशलेस इकॉनॉमीशी जुळवून घ्यायचं असेल तर त्यासाठी साक्षरता पूर्ण असणं आवश्यक नक्कीच, आहे. अन्यथा ही कॅशलेस इकॉनॉमी तितकीशी सफल होणार नाही. आता नोटाबंदीचा निर्णय झालाय, तुम्हाला असं वाटतं की काही कालांतराने नोटा बदलणं आवश्यक आहे? नक्कीच आवश्यक आहे. कारण जर आता मोदी सरकारने भले डिसिजन घेतलं असेल पण कालांतराने जर त्यांनी ह्या गोष्टी करत नाही राहिल्या तर परत लोकांकडे काळा पैसा जमा होत राहील. तर इव्हन बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलेलं की दर 10-15-20 वर्षामध्ये एकदा तरी नोटांचं हे बदली झाल्याच पाहिजे. ते नक्कीच चांगलं आहे. त्यामुळे काळा पैशाचं प्रमाण भरपूर भारतामध्ये कमी होतील. आणि इव्हन जे त्याच्याबरोबरच इव्हन जे देशाचे म्हणजे जे देशावरती अटॅक होतात ते देखील भरपूर कमी होतील. कारण त्यांच्याकडे देखील काळा पैसा असतो. आणि इव्हन जे खोट्या नोटांचं प्रमाण देखील कमी होईल आणि करप्शन देखील कमी होईल. तर सगळ्या दृष्टीने ह्याचा फायदा होतो. तर दर काही वर्षातनं एकदा तरी नोटा चेंज झाल्याच पाहिजे. नक्कीच कमीत कमी 10 वर्षातनं एकदा झाल्या पाहिजेत. आता 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या 8 नोव्हेंबरपासून आणि त्यानंतर सुमारे 20-22 दिवस थोडासा एक गोंधळ होता जनसामान्यांमध्ये. ATMच्या बाहेर रांगा दिसत होत्या, बँकांमध्ये खूप गर्दी होती. मग ती नोटा बदलण्यासाठी असेल, विड्रॉलसाठी असेल, डिपॉझिटसाठी असेल, असं एक थोडंसं गोंधळाचं वातावरण होतं. या नोटाबंदीमुळे जनसामान्यांचं काही नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं का? ज्या व्यक्तीकडे काळा पैसा नव्हता मला असं वाटतं त्याचं एक रुपयाचं देखील नुकसान झालेलं नाही आहे. अनेकदा मी लोक पाहिले जेव्हा फ्री सिम कार्ड विकले जातात किंवा काही फ्री मिळत असतं किंवा नवीन पिक्चर येतो त्याला भरपूर लोक लाईन लावतात. तुम्ही अनेकदा पाहिले. पण जेव्हा देशाच्या भल्याचा विचार होतो आणि त्यांना थोडीशी लाईन लावली तर लगेच लोक त्यांची तारांबळ उडते. इव्हन तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगायला आवडेल. मी गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये होतो. त्यावेळी मी एक TV चॅनल बघवतो, न्यूज चॅनल्स बघवतो. त्यामुळे दाखवत एक टॅक्सी चालक तो चॅनलवरती येऊन सांगत होता की आम्हाला त्रास घ्यायला लागतोय. तो नोटांच्या 1000च्या नोटा गळ्यामध्ये घालून तो फिरवता 1000च्या नोटा. तर तो म्हणतोय की काय करायचं या नोटांचं माझे कमवलेले पैसे नुकसान झालं, माझ्या 1000च्या नोटा ह्या वेस्ट गेल्या. आणि तो गव्हर्नमेंटला विचारतो बाबा काय तुम्हाला काय वाटतं टॅक्सी चालकाकडे काळा पैसा असेल का. माझं म्हणणं असं आहे, मी इव्हन चॅनलला फोन देखील केला आहे रिलेटेड की बाबा माझं म्हणणं असं आहे की तुझ्याकडे काळा पैसा नाही आहे तर जा ना तू बँकेमध्ये जाऊन ते नोटा बदली करून आण. तू कशाला चुकीचा मेसेज पोहोचवतोय लोकांपर्यंत. जे अजून पण नोटा घ्यायला बँका रेडी आहेत, बरोबर आहे. तू जाऊन बँकेत डिपॉझिट कर आणि तुला तुझे पैसे नवीन नोटा मिळतील का तुझ्या बँकेमध्ये पैसे सेफ राहतील. तर हे चुकीचा मेसेज लोकांना गेला नाही पाहिजे. ह्याचा देखील सगळ्या चॅनल्सनी जबाबदारी घेतली पाहिजे. कारण सामान्य माणसाला याचं ज्ञान नसतं. जे मीडिया दाखवेल किंवा जे मीडियावरती येऊन जी लोक ते लोकांना वाटते की हे खरं आहे. ओके, तर त्याचं माझं म्हणणं असं आहे की बाबा जर तुमच्याकडे काळा पैसा नसेल तर तुम्ही सहजरित्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेंज होतं. मला नाही वाटत की एवढा काय त्रास झाला. थोड्या दिवसासाठी त्रास होईल. पण एक आहे की गव्हर्नमेंटनी प्रिंटिंग थोडं जास्त प्रमाणात करून ठेवलं पाहिजे. हे ज्याने का थोडंसं ताळंबळ लोकांची कमी उडाली असते. आता त्यांनी ज्या प्रिंटिंग केल्या त्या पण 2000च्या नोटा जास्त प्रिंट केलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना परत सुट्ट्याचे प्रॉब्लेम्स होतात की बाबा 2000च्या नोटा झाल्या आहेत पण रिटर्नमध्ये समजा कोणी 200-500 रुपयाचं सामान घेतलं तर रिटर्नमध्ये त्यांना सुट्टे पैसे हे मिळत नाहीत. त्याचं थोडी जबाबदारी गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे. खरं आहे. खरं तर खूप चांगला तुम्ही सल्ला दिलात जनसामान्यांना सुद्धा आणि सरकारला सुद्धा. पण याच्या पलीकडे जाऊन जसं आपण मगाशी कॅशलेस इकॉनॉमीबद्दल बोलत होतो, आजची तरुण पिढी आहे ही बऱ्यापैकी कॅशलेस आहे आणि त्यामुळे तिला सगळ्यात कमी त्रास झाला असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच. तरुण पिढीला भरपूर कमी त्रास झाला. इव्हन माझं स्वतःचं देखील उदाहरण म्हटलं तर मी सुद्धा इव्हन माझे सहकारी आहेत त्यांना देखील सांगितलं की आपण स्वतः जाऊन बँकेत लाईन नाही लावायची. कारण आपण कॅशलेस म्हणा ना कुठेही जाऊन ट्रान्झॅक्शन जिकडे अशा ठिकाणी थांबायचं. म्हणजे इव्हन मी आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो तर आपण अशा ठिकाणी थांबायचं जिकडे कार्ड पेमेंट एक्सेप्ट केलं जाईल. भले आपले थोडे जास्त पैसे गेले
चालतील, पण आपण त्या देशाच्या भल्यासाठी करतोय. तर जी अशी माणसं ज्यांना कॅशलेस ट्रान्झॅक्शन करता येत नाही, माझं तुम्हाला देखील आव्हान आहे, जर तुम्हाला कार्ड पेमेंट करता येत असेल तर प्लीज कृपया करून बँकेच्या बाहेर लाईन लावू नका. जी अशी माणसं आहेत, जी गरीब माणसं आहेत, ज्यांना ऑनलाईन पेमेंट आणि या सगळ्या गोष्टी नाही कळत, तर त्यांना तुम्ही थोडं सहकार्य करा, त्यांना थोडं पुढे जाऊ दे. स्पेशली इव्हन सिनियर सिटीजन आहेत ज्यांना या गोष्टी, तर त्यांना तुम्ही रांगेतनं पुढे जाऊ दे आणि त्यांना पहिलं तुम्ही सहकार्य करावं असं वाटतं. आणि आपल्याला जर करता येत असेल तरी पण उगीच नोटांची बाबा आपल्याकडे सुट्ट्या नोटा पाहिजे म्हणून उगीच रांगा किंवा ATMला रांगा लावून बसू नका असं मला वाटतं. तर मला ते वाटतं की बाबा जे यंगस्टर्स आहेत तर त्यांना एवढा काही त्रास झालेला नाही असं मला वाटतं. आणि माझं अजून एक म्हणणं तुम्हाला असं आहे की उगीच जाऊन तुम्ही बाहेर खर्च करू नका. म्हणजे एक थोड्या दिवस जोपर्यंत सगळं अजून मला वाटतं 15-20 दिवस, महिना 1.5 महिना लागेल हे सगळं लाईनीवर यायला, तोपर्यंत जिकडे गरज आहे तिकडेच खर्च करा आणि नको तिकडे तुम्ही जास्ती स्पेंडिंग करू नका. तर तुमच्याकडे सुट्टे पैसे आलेले असतील तर ते तुमच्याकडे सांभाळून ठेवा. जिकडे तुम्हाला भले तो छोटं मोठं पेमेंट असेल, आज मी देखील तेच करतो, भले छोटं मोठं पेमेंट आहे मी कार्डनी पेमेंट करतो, ज्याने का आपल्याकडे सुट्टे पैसे वाचतील आणि ज्यांना खरोखर गरज आहे सुट्टे पैसे त्यांना ते पैसे टायमावर मिळतील. खरंय. खरं तर खूप मोलाचा सल्ला आपल्याला शशांक रावले यांनी दिलेला आहे. तरुण पिढीला याचा फार कमी त्रास झाला हे एकूणच सगळ्यांकडूनच ऐकायला मिळतंय. मात्र जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्यांना कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे काय किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरता येत नसेल, त्यांना जर तरुण पिढीने सहकार्य केलं तर मला असं वाटतं या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीतनं लवकर बाहेर पडता येईल. हे झाले जनसामान्यांवरती दिसणारे परिणाम. आर्थिक दृष्टीने शेअर बाजारावरती नक्की या नोटबंदीचा काय परिणाम झालाय, त्याचे परिणाम आणखीन काय पुढे जाणवू शकतात, जाणून घेऊयात एका ब्रेकनंतर. आपण पाहताय पासवर्ड श्रीमंतीचा हा आमचा विशेष कार्यक्रम. नोटाबंदीचा परिणाम शेअर बाजारावरती आणि अर्थव्यवस्थेवरती नेमका काय होईल याविषयी आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत आहेत शशांक रावले. शशांक, जसं मगाशी तुम्ही सामान्य माणसाच्या एकूणच दैनंदिन जीवनावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि आत्ताच्या घडीला आपली देशभक्ती किती प्रखर आहे दाखवण्यासाठी एक चांगली संधी आहे तुम्ही सांगितलं. आणखीन एक महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न सामान्यांचा, तो म्हणजे घर खरेदी. तर या प्रॉपर्टी मार्केटवरती या नोटबंदीचा कसा परिणाम होऊ शकतो? शॉर्ट टर्ममध्ये जे प्रॉपर्टीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. कारण एक गोष्ट असं म्हटलं जातं की ज्या बिझनेसमध्ये जास्ती काळा पैसा व्यवहार होता त्यांच्यावरती शॉर्ट टर्मसाठी निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला आणि ते सत्य आहे. कारण जवळपास 30 ते 40% प्रॉपर्टीमध्ये हा काळा पैसा होता आणि तोच मार्केटमधून उडाल्यामुळे तर प्रॉपर्टीचा डिमांड कमी होईल. डिमांड कमी झाल्यामुळे कालांतराने रेट पण कमी येतो. रेट कमी व्हायला थोडासा वेळ लागेल. कारण जे नॉर्मल सामान्य माणसं ज्यांना फ्लॅट विकायचं आहे त्यांना अजून माहिती नाही की बाबा खरोखर प्रॉपर्टीचे भाव कमी झालेले आहेत, त्यामुळे तो आपला भाव पकडून बसणार. ओके. आणि दुसरी गोष्ट आहे, बिल्डर्सना सगळं नॉलेज असतं. ओके. पण बिल्डर्स तरी पण भाव पकडून बसणार काही दिवस की नाही आम्हाला महागड्या रेटमध्ये विकायचं आहे. पण एक 3-4 महिन्यामध्ये त्यांना कळलं की बाबा डिमांड कमी झाला आहे, कारण लोकांकडे ब्लॅक मनी नसल्यामुळे, तर ते बरोबर रेट खाली आणणार. मग तो प्रॉपर्टी ओनर असो नाही तर बिल्डर असो, बरोबर एक 2-4 महिन्यामध्ये रेट मजेशन खाली आले पाहिजे. तर तुम्हाला जर प्रॉपर्टीचं खरेदी करायची असेल, माझं म्हणणं आहे एक 2-4 महिने कमी फेब्रुवारी मार्चपर्यंत थांबा, तर तुम्हाला मला ती वाटतं प्रॉपर्टीचा भाव हा कमी मिळेल. हे झालं प्रॉपर्टी रिलेटेड. आणखीन एक गोष्ट सांगायचं म्हणजे गव्हर्नमेंटकडे चांगला पैसा आलेला आहे आणि म्हणजे टॅक्सच्या रूपात, आणि इव्हन बँकांकडे भरपूर जास्त पैसा आलेला आहे. म्हणजे जवळपास 8.5 लाख कोटी रुपये जवळपास आतापर्यंत जमा झालेले आहे. आता प्रॉब्लेम बँकाचा असा आला की त्यांच्याकडे रोलिंग नाही आहे किंवा कुठे त्यांना म्हणजे इन्व्हेस्ट कुठे करायचे आणि कोणाकोणाला लोन द्यायचे, आणि कारण लोकांना व्याजदर ते द्यावं लागणार बँकांना, बरोबर आहे. त्यामुळे बँका काय करतील की बँका व्याजदर कमी करतील लोकांना लोन घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी. त्याचबरोबर मग तुमचं होम लोन देखील कमी होणार. होम लोन कमी झाल्यामुळे तुम्हाला होम लोन देखील भरपूर स्वस्तात मिळणार. त्यामुळे मला ती वाटतं हे काळी वेळेचा हा प्रॉब्लेम झेलल्यानंतर तुमचं भरपूर चांगला वेळ येणार आहे. तुम्हाला स्वस्तामध्ये घरं मिळतील आणि तेही कमीत कमी व्याजदरामुळे तुम्हाला होम लोन देखील अवेलेबल होऊन जाईल. तर म्हणून हे भरपूर चांगली गोष्ट आहे प्रॉपर्टी मार्केटसाठी. आणि प्रॉपर्टी मार्केटने सुद्धा आता कॅशलेस व्यवहार करायला सुरुवात केली. डेबिट कार्डवरती तुम्ही बुकिंग अमाऊंट भरू शकता, क्रेडिट कार्डवरती भरू शकता. या बऱ्याच जाहिराती आपण पेपरमध्ये पाहतोय. पण जेव्हा कार्ड आपण वापरतो तेव्हा काही टक्के अतिरिक्त रक्कम आपल्याकडनं कापून घेतली जाते. जर ही रक्कम कायमस्वरूपी बंद केली घेणं, तर मला असं वाटतं कॅशलेस इकॉनॉमीला चांगला एक बूस्ट मिळेल. नक्कीच. आणि गव्हर्नमेंटने याच्यासाठी पाऊल उचललं पाहिजे. त्यांना खरोखर कॅशलेस इकॉनॉमीला बूस्ट करायचं आणि सामान्य माणसाला त्रास नाही झाला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे, जे माणसं कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करून जे त्यांना बेनिफिट मिळवता तोच त्यांना कॅशलेसमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचं अतिरिक्त काही नुकसान नाही झालं पाहिजे, नाहीतर मग लोक त्यामुळे प्रोत्साहित होणार. तर गव्हर्नमेंटने याची जबाबदारी घेतली. कुठेही ट्रान्झॅक्शन केल्याने इव्हन तुम्ही बँकेतनं ATM जरी पैसे काढले तरी पण मला ती वाटतं त्यांना ट्रान्झॅक्शन कॉस्टवर लावली नाही पाहिजे. तरच कदाचित कॅशलेस इकॉनॉमीला लोक जास्तीच प्रोत्साहित असं मला वाटतं. खरं.
प्रॉपर्टी नंतर आपण शेअर मार्केटकडे येऊया. शेअर मार्केटवरती नोटबंदीचा लघुकालीन आणि दीर्घकालीन कसा परिणाम तुम्हाला दिसतोय? लघुकालीन थोड्या वेळेसाठी थोडासा निगेटिव्ह परिणाम होतोय का? कारण आपलं जे भारत देश आहे, जे शेअर बाजार जे चालतं ते FI म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते पण थोडे गडबडलेले आहेत की बाबा कसं काय इकॉनॉमी कशी चालणार. त्यामुळे ते देखील थोडेसे शांत बसले. त्यांनी आपला थोडासा पैसा काढला हे मानतो मी, पण त्यांना हे देखील माहिती आहे की शेअर बाजारामध्ये हा व्हाईट मनी चालतो, कुठेही ब्लॅक मनी चालत नाही. त्यामुळे कालांतराने हे जे काही मोदी सरकारने केले देशाच्या प्रगतीसाठी केले, बरोबर आहे. त्यामुळे देशाचा GDP देखील वाढणार, कारण सामान्य माणसाकडे देखील चांगला पैसा येईल. तर त्यामुळे देशाची प्रगती ही निश्चित आहे. म्हणून मी एक गॅरंटेड सांगतो की बाबा जसं मी म्हटलं प्रॉपर्टी मार्केट आणि प्रत्येक गोष्टीमुळे इव्हन आता ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पण आता कालच मारुतीने पण गाड्यांच्या किमती 50,000नी कमी केल्या. तर ऑटोमोबाईल सेक्टर देखील वाढायची शक्यता आहे का? कारण व्याजदर कमी झालं, लोन स्वस्त आलं तर लोक गाड्या देखील घ्यायला लागतील, बरोबर आहे. तर ओव्हरऑल माझ्या हिशोबाने शेअर मार्केटला फायदेशीर ठरेल, कारण ज्यावेळी बाहेरचे FIs बघतात की बाबा भारत चांगले उपक्रम चालवत आहे की देशाची प्रगती व्हावी म्हणून, तर ते देखील चांगला पैसा भारतामध्ये लावणार. त्यांनी जर चांगला पैसा भारतामध्ये लावला तर आपल्या आता त्यांचा जो पैसा आहे तो कुठे शेअर बाजारात येतो, आणि शेअर बाजाराचा पैसा कुठे जातो तर कंपन्यांकडे जातो. कंपन्यांचं चांगलं प्रोडक्शन झालं, त्यांची डेव्हलपमेंट झाली तर लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळतील, गव्हर्नमेंट चांगले टॅक्सेस मिळतील, ट्रेडर, इन्व्हेस्टर्स, फॉरेन इन्व्हेस्टर्स सगळ्यांचा पैसा वाढेल, आणि इव्हन लोकांना महागाई देखील कमी होईल का? कारण कंपन्यांनी प्रोडक्शन जास्त केलं तर जेवढा गुड्सचा डिमांड आहे तेवढा सप्लाय देखील होऊ शकेल. तर ओव्हरऑल इकॉनॉमीला आणि शेअर बाजाराला भरपूर चांगला त्याचा इम्पॅक्ट असेल. एक थोडा काळ आपल्याला थोडासा त्रास झेलावा लागेल. आणि आणखीनही लोकांना भीती असते की बाबा जर शेअर बाजार थोडंसं खाली येत असेल तर काही नुकसान होतं का? तर असं एक गोष्ट तुम्हाला असं काही होत नाही. मानतो ज्यावेळी शेअर बाजार वर जातं ना तेव्हा चांगला फायदा होतो, पण ज्यावेळी शेअर बाजार पडतं ना त्यावेळी आणखीन चांगला आपण पैसे कमवू शकतो. कसं ते आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये नक्की शिकवतो. खरं. त्या प्रशिक्षण शिबिरांबद्दलच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय पासवर्ड श्रीमंतीचा. आपण बघताय आमचा विशेष कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. नोटबंदीमुळे शेअर बाजारावरती आणि अर्थव्यवस्थेवरती नेमके काय परिणाम होत आहेत याविषयी आपल्याला सांगतायत शशांक रावले. शशांक, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की जेव्हा शेअर मार्केटमध्ये तेजी असते तेव्हाही चांगली संधी असते, आणि जेव्हा शेअर मार्केट पडलेलं असतं तेव्हाही चांगली संधी असते. तुम्ही तुमच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये याविषयी माहिती देता. अजून काय काय या प्रशिक्षण शिबिरांमध्ये असतं आपल्या प्रेक्षकांसाठी सांगाल? आमच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये तुम्हाला शेअर बाजार, ट्रेडिंग व गुंतवणुकीचं ह्याचं तुम्हाला योग्यरित्या ज्ञान दिलं जातं. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग म्हणजे रोजचा व्यवहार, तुम्ही डेली ट्रेडिंग करून तुम्ही भरपूर चांगलं रित्या म्हणजे लाखामध्ये 3-4 हजार रुपये दिवसाला किंवा 10-20 हजार 700-800 रुपये तुम्ही दिवसाला सहजरित्या कमवू शकता. हे कसे कमवायचे हे तुम्हाला आम्ही चांगल्या रीतीने शिकवतो आमच्या प्रशिक्षणामध्ये. आणि इव्हन गुंतवणुका कशा करायच्या, शेअर बाजारामध्ये इतर ठिकाणी देखील गुंतवणुका कशा करायच्या ह्याचं देखील तुम्हाला योग्यरित्या ज्ञान दिलं जातं. होतं असं की अनेकदा आपली जी सामान्य माणसं आहेत त्यांना आपण ठीक आहे नोकरी धंदा करतो, पैसे कमवतो, पण आपण पैसे कुठे गुंतवायचे, कसे वापरायचे, कसे वाढवायचे हे सामान्य माणसाला ज्ञान नसतं. एक गोष्ट लक्षात घ्या, जर पैसे भलेही कमवसाल, चांगले कमवसाल, पण जर तुम्हाला ते पैसे कसे गुंतवायचे हे नसेल माहिती तर तुम्ही तुमच्या कमवलेल्या पैशाला चुकूनचा वाढ देऊ शकत नाही. तुम्ही पैशासाठी काम करू नका, तुमच्या पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा, तुम्हाला काम करायची गरज लागणार नाही, जे की आमच्या प्रशिक्षणामध्ये शिकवतो आम्ही. आणि इव्हन आता नोटाबंदीमुळे लोकांना जे त्रास झाले, काय काय प्रॉब्लेम झाले, तर ह्याच्यापासून आपण कसं काय सावध राहू शकतो, पुढे जाऊन आपण काय काय ह्याच्यासाठी उपाय शोधले पाहिजे. आणि आमच्या प्रशिक्षण एकदा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला असे कुठलेही पुढे जाऊन गव्हर्नमेंट काही निर्णय घेईल तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देतो आणि ह्याची आमची कार्यशाळा वेगवेगळ्या ठिकाणी होत देखील असतात. आता येत्या काळात कुठे कुठे आपल्या कार्यशाळा होत आहेत? आता आमचं 6 डिसेंबरला आमची ठाण्यामध्ये कार्यशाळा आहे. त्यानंतर 7 डिसेंबरला दादरमध्ये कार्यशाळा, ज्याचं तुम्हाला डिटेल्स आपल्या स्क्रीनवरती येतच असतील. त्यानंतर जे आहे 15 डिसेंबरला आमचं नाशिकमध्ये आहे, 14ला त्याच्या आधी पुण्यामध्ये आहे, आणि त्यानंतर कोल्हापुरात आहेत. कोल्हापुरात जवळपास 20 डिसेंबरला आपल्या कार्यशाळा आहेत. म्हणजे दादर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक ह्या 5 ठिकाणी आपल्या कार्यशाळा आहेत. आपल्या स्क्रीनवर तुम्हाला नंबर येतच असतील तुम्हाला, आणि ॲड्रेस पण यायचं, तुम्ही डायरेक्टली ॲड्रेसवरती आला तरी चालेल. हे मोफत कार्यशाळा आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशनची काही गरज नाही आहे, आणि तुम्हाला इव्हन डायरेक्टली तुम्ही सेशनला येऊ शकता ॲड्रेस बघून स्क्रीनवरती. ओके, तरी पण जर तुम्हाला नीट ॲड्रेस पाहिजे असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही फक्त आमच्या नंबर्सवरती एक मिस कॉल करा. फक्त एक मिस कॉल बनवून सोडून द्या, तुम्हाला 1 ते 2 दिवसात तुम्हाला आमच्याकडनं प्रॉपररित्या SMS येऊन जातील. खरं आहे. खरं तर खूप आवश्यक असं हे प्रशिक्षण शिबिर आपल्यासाठी ठरू शकतं, कारण येत्या काळामध्ये जसं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी, मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना योग्य सल्ला जर आपल्याला मिळाला नाही तर आपली फसगत होऊ शकते, फसवणूक होऊ शकते. आपल्या कष्टाचा हा सगळा पैसा असतो मिळवलेला, तो योग्य ठिकाणी गुंतवला नाही तर आपल्या त्या पैशाचा
काही उपयोग होऊ शकत नाही. जसं आता शशांक रावलेंनी सांगितलं की पैशाला तुमच्याकरता काम करू द्या. हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आमच्या स्क्रीनवरती शशांक रावले यांच्या कार्यशाळा नेमक्या कुठे आहेत, त्याचे पत्ते, त्याचबरोबर त्याच्या तारखा, त्याची वेळ काय आहे हे सुद्धा आपल्याला दिसत असेल. तिथे काही नंबर्स आम्ही दाखवतोय. त्या नंबर्सवरती आपल्याला फक्त मिस कॉल द्यायचा आहे, SMS करायचा आहे. त्या कार्यशाळेबद्दलची अधिक माहिती तुम्हाला त्या नंबरवरनं पुन्हा कॉल करून सांगितली जाईल. या कार्यशाळेला कोणतीही नोंदणी आवश्यक नाही आणि ही कार्यशाळा मोफत आहे. शशांक रावले आज आलात आणि इतकी छान चर्चा केलीत, मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. पाचवड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.